रायगडची व्यथा भाग 2 राज्याभिषेकाचा दिवस। रायगडाच्या माथ्यावर बसून भिकाजी आणि रघुनाथ समोरच्या भव्य पटांगणाकडे पाहत होते। आजूबाजूला शांतता होती, फक्त वाऱ्याच्या झुळुकीचा आवाज येत होता। रघुनाथ हा भिकाजी हळू आवाजात म्हणाला, याच ठिकाणी, याच मातीत एकेकाळी असा सोहळा झाला होता ज्याची कल्पनाही आजच्या पिढीला येणार नाही। भिकाजीच्या डोळ्यात भूतकाळ तरळला आणि रायगडानेही त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। तो दिवस होता 6 जून 1674। भिकाजीने डोळे मिटून घेतले। संपूर्ण गड एखाद्या नववधूसारखा सजला होता। ठिकठिकाणी तोरणे, पताका आणि फुलांच्या माळा लावल्या होत्या। गडाच्या प्रत्येक कोपऱ्यातून उत्साह आणि आनंदाची लाट वाहत होती। गडालाही अभिमान वाटत होता की त्याच्या माथ्यावर असा सोहळा होणार आहे। सकाळपासूनच गडावर लोकांची गर्दी झाली होती। विविध राज्यांचे प्रतिनिधी, सरदार, मानकरी आणि सामान्य प्रजाजनही मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक चेहऱ्यावर एकच भाव होता, वजा आपल्या राजाचा राज्याभिषेक पाहण्याचा आनंद आणि उत्सुकता। आम्हीही गर्दीत उभे होतो, महाराजांच्या आगमनाची वाट पाहत। आणि मग तो क्षण आला। ढोल ताशांचा गजर झाला आणि महाराज आले। त्यांच्या डोक्यावर छत्र होते, चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते। ते चालत होते, पण प्रत्येक पाऊल इतिहासाची नवी दिशा ठरवत होते। त्यांच्याकडे पाहून प्रत्येक मावळ्याचा ऊर अभिमानाने भरून आला। राज्याभिषेकाचा विधी सुरू झाला। मंत्रोच्चार सुरू झाले आणि महाराजांवर पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला। ते क्षण इतके पवित्र होते की जणू काही साक्षात देवच सिंहासनावर बसणार होते। गडावर एक शांत, गंभीर वातावरण पसरले होते। प्रत्येकजण डोळे मिटून त्या क्षणाचे पावित्र्य अनुभवत होता। अभिषेक झाल्यावर महाराज सिंहासनाकडे गेले। ते सिंहासन नव्हते, ते मराठा साम्राज्याचे प्रतीक होते। महाराज सिंहासनावर बसले आणि जणू काही रायगडानेच एक सुटकेचा श्वास घेतला। रायगडाला वाटले, आज माझ्या माथ्यावर खऱ्या अर्थाने स्वराज्याचा राजा बसला आहे। महाराज सिंहासनावर बसताच गडावरच्या तोफांनी गर्जना केली। 1, 2, 3 तब्बल 32 तोफांचा आवाज दऱ्याखोऱ्यात घुमला। तो आवाज नुसता आवाज नव्हता, तो स्वराज्याच्या घोषणेचा आवाज होता। त्या आवाजाने आमचे कान बधीर झाले होते, पण मन मात्र आनंदाने भरून आले होते। तोफांचा आवाज शांत झाल्यावर संपूर्ण गर्दीतून एकच जयघोष ऐकू आला, जय भवानी, जय शिवराय। तो जयघोष नव्हता, ती प्रत्येक मावळ्याच्या हृदयातून निघालेली घोषणा होती। तो आवाज रायगडाच्या कणाकणात घुसला आणि आजही तो आवाज या मातीत जिवंत आहे। भिकाजीने डोळे उघडले। त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। हे बघ रघुनाथा, तो म्हणाला, आज हा गड शांत आहे, पण त्याची व्यथा हीच आहे की त्याच्या डोळ्यासमोर तो दिवस आहे आणि आजचीही शांतता आहे। तो दिवस आठवला की त्यालाही दुःख होते। आज हा गड शांत आहे, पण त्याच्या प्रत्येक दगडात, प्रत्येक मातीच्या कणात त्या दिवसाची आठवण आहे। ही शांतता त्याची व्यथा आहे, पण हीच शांतता त्याच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष आहे। भिकाजी आणि रघुनाथ शांतपणे त्या गडाकडे पाहत राहिले, जो आजही आपल्या राजाच्या आठवणीत उभा आहे।